ह्या फोनची गोष्ट मी तुम्हाला पुढे सांगते. तर हाय हॅलो नमस्कार, मी गिरिजा, तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज होती त्रिपुरी पौर्णिमा. सकाळीच ब्लड कलेक्ट करण्यासाठी बोलवलं होतं मिस्टरांचं आणि माझं पण, कारण डॉक्टरांनी मला बरं नसल्यामुळे टेस्ट करायला सांगितल्या होत्या. नंतर सगळं आवरलं आणि मिस्टरांना मी जरा कामाला लावलं. जुन्या फाईल पेंडिंग पडल्या होत्या टेस्ट करायच्या, की कुठले डॉक्युमेंट्स लागणार आहेत कुठले नाही, तर ते काढत होते आणि त्याचबरोबर त्यांचे मार्कशीट पाहिले. हे चालू असतानाच कॉलेजचे किस्से पण माझ्यासोबत शेअर केले. त्यानंतर आम्ही जेवायला बसलो. जेवणात टोमॅटोची चटणी, भाजी आणि चपाती केली होती. जेवण वगैरे झालं आणि संध्याकाळी सत्यनारायणच्या पूजेला मला बसायचं होतं. तर छान अशी पूजा मांडून घेतली होती. त्रिपुरी पौर्णिमा असल्यामुळे दिवे पण भरपूर लावले होते. तर सत्यनारायण कथा मी ही प्रत्येक पौर्णिमे नाही, पण ज्या मोठ्या मोठ्या पौर्णिमा आहेत, त्रिपुरी पौर्णिमा, शाकंभरी पौर्णिमा, गुरुपौर्णिमा, अशा वेळी करते. केंद्रात सांगितले दर पौर्णिमा करा, पण मी फक्त ज्या मोठ्या मोठ्या पौर्णिमा आहेत त्याला सत्यनारायण करते. सत्यनारायण कथा म्हणजे सत्याचे मूर्तिमंत रूप असलेला भगवान विष्णूंची कथा आहे. सत्य बोला, दिलेले वचन पाळा, म्हणजे भगवान सत्यनारायण आपली संकटे दूर करतील. आता आहे फोनची गोष्ट. तर मिस्टरांनीच आयफोन मागवला आहे, तर तो आणखी आला नव्हता. तर तरुष म्हणत होता, मी नाही का हा आयफोन तयार करतो आणि ते ठेवतो, म्हणजे पप्पांना वाटेल त्यांचाच फोन आला की काय. तर त्यामुळे तो त्यांना सरप्राईज देण्यासाठी हा फोन बनवत होता. तर असा हा कसा वाटला तुम्हाला फोन, कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. परत भेटू अशाच एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये. बाय.